नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती. 2चं प्रश्नपत्रिका स्वरूप नेमकं कसं असणार आहे, कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि 4 गुणांसाठी नेमके कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात, या सगळ्या मुद्द्यांवरती डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. कुठले प्रश्न इम्पॉर्टंट असतील बोर्ड परीक्षा 2022च्या अनुषंगाने, हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. त्यामुळे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि प्लीज या व्हिडिओला लाईक करा, तुमचा प्रत्येक लाईक आम्हाला सपोर्ट करत राहणार आहे. बघा मित्रांनो, गणित भाग 2 पेपर 40 गुणांचा असणार आहे. गणित भाग 1चा पेपरसुद्धा तुमचा खूप चांगला गेलेला आहे. आता आपण मूळ मुद्द्यावरती वळूयात. कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात. बघा, आत्तापर्यंत मागच्या वर्षीचं जे किंवा त्याच्या मागच्या वर्षीचं शेड्यूल असं होतं ज्यावेळेस 100% सिलेबस होता, पण आता 25% रिड्यूस झाला आहे. मग कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात या शक्यतांचा आपण विचार करू आणि मग पुढे जाऊ. कारण कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला नियोजन करायला आणखी सोपं जाईल. बघा, मागच्या वर्षी किंवा दरवर्षी पहिल्या प्रकरणावर 10 गुणांचे प्रश्न विचारले जातात, दुसऱ्या प्रकरणावर 7 गुणांचे, वर्तुळ प्रकरणावर 12 गुणांचे प्रश्न विचारले जातात, भौमितिक रचना 7 मार्कांसाठी येत असतं, निर्देशक भूमिती प्रकरणावर दरवर्षी 7 गुणांचे प्रश्न विचारले जातात, त्रिकोणमिती प्रकरण 7 मार्क आणि महत्त्वमापनवरती दरवर्षी 12 गुणांचे प्रश्न विचारले जातात. परंतु यावर्षी हे 12 गुण जे आहेत हे कुठं विभाजित होणार, कारण हे जे प्रकरण आहे महत्त्वमापन पूर्णपणे कट झालेलं आहे. त्यामुळे हे 12 मार्क जे आहेत, मला असं वाटतं की प्रत्येक प्रकरणात 2-2 वाढतील. म्हणजे समरूप प्रकरणावर यावर्षी 12 गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणावर 12 गुणांचे विचारले जाऊ शकतात. वर्तुळ प्रकरणावर 14 गुणांचे प्रश्न आहेत, नाही सॉरी, पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणावर 7+2 9 गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. वर्तुळ प्रकरणावर 14 गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. भौमितिक रचनामध्ये जर आपण 2 मार्क वाढवले तर इथे आपले 9 मार्क होतात. निर्देशक भूमितीत जर 2 वाढवले तर इथेही आपले 9 मार्क होतात आणि त्रिकोणमितीत 2 वाढवले तर इथेही आपले 9 मार्क होतात. तर एकूण मार्क बघा, 9×3 = 27 आणि आपल्याकडं 14 जर आपण विचार केला, 27 आणि 14 आपल्याकडे होतात बघा 9×3 = 27 आणि 14 आपल्याकडे होतात 41 आणि 9 आपल्याकडे झाले जवळपास 50 झाले. 50 आणि हे 12 जर आपण पकडले तर 62 होतात. कुठेतरी कॅल्क्युलेशन आपलं चुकतंय, तर नेमकं कुठं चुकतंय आपण ते बघूयात आता. तर मित्रांनो, आय थिंक महत्त्वमापन प्रकरणावरती दरवर्षी 10 मार्काचे प्रश्न विचारले जात होते आणि यावर्षी काय होईल माहिती आहे का, हे जे समरूपता, हे जे वर्तुळ प्रकरण आहे ना, यावर 14च्या ऐवजी फक्त 12 मार्काचेच प्रश्न विचारले जाऊ शकतात असं मला वाटतंय. म्हणजे वर्तुळ प्रकरण 12 मार्काला येईल असं आपण गृहीत धरलं तर या ठिकाणी आपली सगळी जी टोटल आहे ती 60 मार्काची होते. म्हणजे लक्षात घ्या, समरूपता प्रकरणावर आपल्याला 12 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणावर 9 मार्काचे, वर्तुळ प्रकरण 12 मार्काला येऊ शकतं, भौमितिक रचना 9 मार्काला येऊ शकतं, निर्देशक भूमिती आपलं 7 मार्काला येऊ 9 मार्काला येऊ शकतं आणि निर्देशक भूमितीनंतर आपलं त्रिकोणमिती जे आहे ते 9 मार्काला येऊ शकतं. म्हणजे हे जे प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाच्या अनुषंगाने कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न विचारले जातील हे महत्त्वाचं आहे. समरूपता 12, पायथागोरसचे प्रमेय 9, वर्तुळ 12, भौमितिक रचना 9, निर्देशक भूमिती 9 आणि त्रिकोणमिती 9, अशा प्रकारे टोटल 60 होतात. पेपर तसा 40 मार्काचा असतो, परंतु हे जे 60 गुण आहेत ते ऑप्शन सहित असतात. आपल्याला माहिती आहे की बाबा 4पैकी 2 प्रश्न सोडवा, 3पैकी 2 प्रश्न सोडवा, असे प्रश्न असतात. तर ते सगळं जे आपलं स्वरूप जे आहे ते आपण बघत असताना आपण पर्यायासहित सगळे या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता आपण पुढे जाऊयात. पुढे जर आपण गेलो तर बघा, पुढे हे प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते आता आपण समजून घेऊ. फक्त इथे कन्फ्युजन बघा दूर करतो. 40 मार्कांचा जरी पेपर असला तरी 60 मार्कांचे प्रश्न असतात, त्यापैकी आपण 40 मार्कांचे प्रश्न सोडवतो. त्याच्यातून जेवढे बरोबर येतात त्यापैकी आपल्याला मार्क मिळत असतात. त्याच्यामुळे इथे 60 जे आहेत ते पर्यायासहित आपण पकडलेले आहेत. ओके, आता बघा या ठिकाणी पुढे हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुमच्या डोळ्यासमोर आहे, फटाफट येईल. प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4, 5. जसं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मागच्या वर्षी यावर्षी गणित भाग 1चं होतं, सेम तसंच प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते भाग 2चं असणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डिफरन्स नाही आहे. फक्त लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये जे 4 मार्कांचा जो प्रश्न आहे ना, तिथेच फक्त तुम्हाला अडचण येऊ शकते. या 4 मार्कांच्या प्रश्नामध्ये काय विचारलं जाऊ शकतं, एक आकृती मित्रांनो 4 मार्काला विचारली जाऊ शकते आणि एखादं प्रमेय सुद्धा 4 मार्काला विचारलं जाईल आणि एखादी सिद्धता 4 मार्काला विचारली जाऊ शकते. जर विचारली तर मग मला असं वाटतं, तुम्ही जर आकृती
आणि प्रमेय जरी सोडवलं तरी तुम्हाला 8 मार्क मिळू शकतात या ठिकाणी. त्याच्यामुळे आकृत्यांवरती विशेष लक्ष द्या आणि सगळी जी काही महत्त्वाची प्रमेय आहे त्या प्रमेयावरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आता प्रमेय नेमकी कुठली महत्त्वाची ते तुम्हाला सांगतो. पहिल्या प्रकरणामध्ये प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, पहिलं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, त्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरती दुसरं आहे समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळे, हे एक प्रमेय आहे. तर ही 2 प्रमेय पहिल्या प्रकरणातली महत्त्वाची आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये तुम्हाला दुसरं जे प्रकरण आहे पायथागोरसचं प्रमेय, त्याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेयच महत्त्वाचं आहे. आणि तिसरं जे प्रकरण आहे तुमचं वर्तुळ, याच्यामध्ये चक्रीय चौकोनाचं प्रमेय आणि स्पर्शिका खंडाचे प्रमेय, ही अशी 2 प्रमेय महत्त्वाची आहे. म्हणजे पहिल्या प्रकरणातली 2 प्रमेय जी आहे त्याच्यामध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, ओके, पहिल्या प्रकरणाचं, आणि त्याचबरोबर दुसरं आहे समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे, हे एक प्रमेय. ही 2 प्रमेय पहिल्या प्रकरणातली महत्त्वाची आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये पायथागोरसचं प्रमेयच आहे स्पेशल, पायथागोरसचे प्रमेय, हे प्रमेय सुद्धा मित्रांनो नीट करून ठेवा. आणि तिसरं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये चक्रीय चौकोनाचे प्रमेय आणि त्याचबरोबर जे स्पर्शिका खंडाचे प्रमेय आहे, खंडाचे प्रमेय, अशी टोटल 5 प्रमेय बघा. पहिल्या प्रकरणातले 2, दुसऱ्या प्रकरणातले 1, तिसऱ्या प्रकरणातले 2, एकूण 5 प्रमेय खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल. प्रमेय नीट करा, आकृत्यांचा चांगला सराव करा, नक्कीच तुम्ही पास व्हाल. आणि बाकी सगळ्या प्रकरणांची डिटेल्समध्ये रिव्हिजन आपण आजपासून घेणार आहोत. ओके मित्रांनो, धन्यवाद. जाता जाता रिक्वेस्ट करतो, जे नवीन आहेत विद्यार्थी त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज या 2 दिवसामध्ये तुमच्यासाठी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर विज्ञान आणि इतिहास, भूगोल या प्रकरणांची सुद्धा जी सराव आहे तो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर करून घेणार आहोत. ओके, बाय मित्रांनो, ऑल दी बेस्ट सगळ्यांना.